तालावर आपण सगळे नाचत जाणार आहेत आणि हे मोस्ट ऑफ आपले कसे लोक नाचणार आहेत ते आपण बघणार आहोत। इथे बघा शंकराची पिंडी आणि शंकर मूर्ती ठेवलेली आहे आणि हे आपण आता पदयात्रा जी निघणार आहे ती तुंगारेश्वरला निघणार ना मित्रांनो? आणि तुम्ही कुठपर्यंत असणार आहे? हायवेपर्यंत। नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वेंगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो माझ्या पाठी बघू शकताय आजचा व्लॉग असा असणार आहे, कलाडवरून शृंगारेश्वरला कावड यात्रा निघणार आहे। ती कावड यात्रा मित्रांनो आपण बघू शकतो इथे कशा प्रकारे बघा ही कावड त्या लोकांनी ठेवलेली आहे इथे। तर गंगाजल हे जल आपल्याला घेऊन शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजेच इथे शृंगारेश्वरला। तर मित्रांनो यात्रेमध्ये एवढी लोक सामील झालेली आहेत, तर आपण ही पूर्ण जत्रा बघणार आहोत कशा प्रकारे निघणार आहे ती। हर हर सुरुवातीला आपण कावड कशी बनवली जाते ती सुद्धा बघणार आहे। ही जी कावड आहे जे गंगाजल घेऊन आपण हे सर्व शिवभक्त नंगे पाव आपल्या रोडने निघणार आहेत। चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हरि ओम चंदनत महात्मना पवित्रं पापनाशनं आपदाहर्तं नित्यं लक्ष्मी तिष्ठत् सर्वदा। पंडित जी आप सबको संकल्पित करेंगे और संकल्प लेने के बाद आराम से बैठिए। मुंबई में तो अच्छी बात है कि मुंबई में उनको कहते हैं कि ये पूरे भारत देश से कावड़ यात्रा निकले, शिव भक्तों का बोले ना हमको जागृत करें। शंकराची इथे एक गाडीवरती मूर्ती ठेवली
आणि त्याच्या समोरच आपली ही पात्र जी शंकराची प्रतिमा दिसते आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण इथला पाहिलं होतं, खूप अतिशय चांगल्या प्रकारे डान्स करत होता. पुढे डीजेची गाडी गेलेली आहे. पाठी ही जी गेल्या वर्षीची पात्र आपली आली आहे इथे. आणि आजचा तुमचा सेटअप कोणी तयार केला? तर गेल्या वर्षीप्रमाणेच ह्याच वर्षी सुद्धा आपण थाटामाटात हे आजचं जे कावड यात्रा ही जी आपली निघणार आहे, मजा येणार आहे. खूप डीजेच्या तालावर आपण सगळे नाचत जाणार आहेत आणि हे मोस्ट ऑफ आपले कसे लोक नाचणार आहेत ते आपण बघणार आहोत. तिथे बघा शंकराची पिंडी आणि शंकर मूर्ती ठेवलेली आहे आणि ही आपण आता निघणार आहे शृंगारेश्वरला निघणार ना मित्रांनो. आणि तुम्ही कुठपर्यंत असणार आहे? हायवेपर्यंत हे सर्व जे कावड यात्रा घेऊन जाणार त्यांना सोबत नाचत नाचत घेऊन जाणार. त्या साईडला बघा हे जे गंगाजल आहे, हे गंगाजल आपल्याला घेऊन जायचं आहे शृंगारेश्वर. ह्याच्यामध्ये जे लाईन दाखवतो की पूर्ण पब्लिक या यात्रा बघायला बघा जे शंकराचे भक्त आहेत. आणि आता ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी ही कावड यात्रा घेऊन जाताना आपल्याला दिसतात. आणि लास्टपर्यंत एकदम पब्लिक जमा झालेलं आहे. कावड यात्रा घेऊन जायचं आहे आणि जे शंकराच्या पिंडीवरती हे आपल्याला उतरवायचं आहे. म्हणजे आपला जी पण इच्छा आहे पूर्ण होते. आणि ही जवळजवळ पायात चप्पल न घालता, पायामध्ये चप्पल नाही ही शृंगारेश्वरपर्यंत निघणार आहे. तर त्याच्यानंतरचा आपल्याला अजून व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. खूप मज्जा आणि धम्माल येणार आहे. आणि ह्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा आपली कव्हर करण्यासाठी इथे काही आपले मंडळ आहे, दुर्गा शेट्टी मंडळ. ही सर्व मंडळ इथे ह्यांच्या सेक्युरिटीसाठी म्हणजे जोडले जाणार आहे रॅली. तुम्हाला काय बोलायचं? हर हर महादेव. तर सर्वांची इच्छा आहे की यांचं दर्शन व्यवस्थित होईल असंच आहे. आणि ही आता व्हिडिओ कंटिन्यू करतो. love,